नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। विनायक पांडेंच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केलाय। सोशल मीडियावर पोस्ट करत देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। निवडणूक प्रमुख असूनही प्रवेशाबाबत विश्वासात न घेतल्याचा आरोप फरांदेंनी केलाय। राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची पक्षातील मंत्र्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। सर्व ताकद देतो तरी निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे यश का मिळालं नाही असा सवाल उपस्थित करत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली। पुणे भाजप कोर कमिटी बैठकीत 115 उमेदवारांची नावे ठरल्याची माहिती आहे। केंद्रीय मंत्री मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीमध्ये नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। नवी मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या 4 जागांसह 57 जागांवर दावा। भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी केल्याची देखील सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। तर बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही मुख्यमंत्री असल्याची टीका देखील केली। राजकीय अपरिहार्यता म्हणून भाजपला वंदे मातरमची आठवण झाली आहे। वंदे मातरम आम्ही म्हणतोच असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। भाजप त्यांची मुलं पळवणार असल्याने एकनाथ शिंदेंनी देखील त्यांची मुलं सांभाळावीत असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे। दररोज नवीन सकाळ होते। प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर स्थानिक नेत्यांनी घेतलेला निर्णय पक्षाला मान्य असल्याचंही त्या म्हणाल्या। मलकापुरात काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आतिक जवारीवाले यांनी विजयी मिरवणुकीमध्ये नोटा उधळल्या। त्यांचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। जळगावमध्ये माजी आमदार संतोष चौधरी यांची जळगाव महापालिकेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। एकनाथ खडसेंना जबाबदारी न दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। तर प्रकृतीच्या कारणांमुळे खडसेंना जबाबदारी न दिल्याचं स्पष्टीकरण चौधरींनी केलं। वडगाव शेरीचे आमदार बापू पठारेंनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आहे। बापू पठारे यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला। अमरावतीमध्ये राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे। युतीमध्ये रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष असल्यास युती करणार नसल्याची भूमिका संजय खोडकेंनी जाहीर केली। तर रवी राणा गुन्हेगारांच्या पाठीशी उभं असल्याचा आरोपही खोडकेंनी केला। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतला घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाने पक्षाची 15 जागांची मागणी पक्षाकडे केली आहे। या अनुषंगाने भाजप आणि रिपाई या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांची बैठक झाली। 2017 मध्ये रिपाई पक्षाने 5 जागा या जिंकल्या होत्या। धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदार यादीवर शिवसेना ठाकरे पक्षाने आयुक्तांकडे तक्रार केली आहे। धुळे महानगरपालिकेची अंतिम सुधारित मतदार यादी 27 डिसेंबरला प्रकाशित होणार आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी निवडणूक प्रक्रियेतील टप्पे पूर्ण करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट देऊन याचा आढावा घेतला। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी केडगावमधून भानुदास कोतकर यांनी 8 उमेदवारांना उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरुवात केली। त्यामुळे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजप सोडून कोणत्याही पक्षांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडी युती करेल अशी घोषणा करण्यात आली। मात्र अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबत युती झाली नाही। काँग्रेसला चर्चेसाठी बोलावलं नसल्याची खंत काँग्रेसने बोलून दाखवली। जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या अधिकृत युतीची घोषणा करण्यात आली आहे। मंत्री गुलाबराव पाटलांनी यासंबंधीची घोषणा केली। त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळतात। आनंदराज आंबेडकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीमध्ये आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला पूर्ण सहकार्य करण्याबाबत आणि रिपब्लिकन सेनेला प्रतिनिधित्व देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे।
भिवंडीत शहर महानगरपालिका निवडणूक आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये पथकाकडून तपासणी दरम्यान एका कारमधून 8,28,900 रुपये जप्त करण्यात आले। सदर रक्कम पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलिसांकडे देण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 2,844 नामनिर्देशन अर्जाचं वितरण करण्यात आलं, तर 2 नामनिर्देशन पत्र दाखल झाली। नामनिर्देशन पत्रे वितरणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी एकूण 2,844 नामनिर्देशन पत्रे वितरित झाली। आज नाताळनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्रे ही दिली जाणार नाहीत। नाशिक महानगरपालिकेतील सेना भाजप युतीबाबत शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंनी स्पष्टीकरण दिलंय। स्थानिक पातळीवर चर्चा करून युतीसंदर्भात निर्णय घेऊ असं गोडसे म्हणाले। तर भाजपकडे 50 जागांची मागणी करणार, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवणार असा इशारा देखील गोडसेंनी दिला। भंडाऱ्याच्या मचारणामध्ये 350 कलशधारी महिलांसह कलश शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। यज्ञ कार्यामध्ये नाना पटोलेंनी देखील सहभाग घेतला। नवीन वर्षाच्या निमित्ताने तुळजाभवानी मातेचं दर्शन हे महागलेलं आहे। 200 रुपयांचा पास आता 500 रुपयांना मिळणार आहे। नाताळच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी साईंची शिर्डी नगरी सज्ज झाली आहे। ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली। पुढील 8 दिवस शिर्डीमध्ये भाविकांची मांदियाळी असणार आहे। रायगडच्या कोर्लाई येथील चर्चमध्ये नाताळ सण साजरा करण्यात आला। यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान चर्चला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली। वसईमध्ये नंदाखालच्या होली स्पिरिट चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्म सोहळा हा साजरा करण्यात आला। नाताळ निमित्ताने वसईतील रस्ते, झाडं आणि घरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ठाण्याच्या मुरबाडमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये वाढ झाली आहे। थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतलाय। मावळमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माचा नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने ख्रिश्चन बांधवांनी चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई केली होती। अकोल्यामध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळते। ख्रिस्ती धर्मीयांच्या पवित्र नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चर्चमध्ये तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ देखील सज्ज झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निषेध आंदोलन केले। बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आला। कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। पंढरपूर कुर्डुवाडी राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी गावात सिमेंट रस्त्यावर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात रस्त्यावर पडून एक विद्यार्थी जखमी झालाय। त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या। मनमाडमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसलाय। पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषधांची फवारणी करण्यात येते। दरम्यान शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विजय स्तंभ परिसराची पाहणी केली। दरम्यान अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन अमितेश कुमारांनी नागरिकांना केलंय। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्याचे भूमिपुत्र शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या 8व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन व्यापारी संघ पवनी यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं। या मॅरेथॉन स्पर्धेसाठी परिसरातील तरुणांसह व्यापारी संघातील असंख्य सदस्य आणि नागरिक देखील सहभागी झाले होते। बीडमधील संत नामदेव नगरमध्ये कौशल्य म्हस्के या इस्माने कोयता मिरवत दहशत माजवली। दुचाकीची तोडफोड करत नगर परिषद निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या आरती बनसोडे यांचे दीर अजिंक्य बनसोडेंना जीवे मारण्याची धमकी दिली। यानंतर पोलिसांनी आरोपी म्हस्केला ताब्यात घेतलं आहे। अहिल्यानगरच्या शेवगावातील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला। ऑनलाईन नोंदणी आणि नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आलाय। ऑनलाईन प्रणाली पारदर्शक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे।